नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यात जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे या 15 जिल्ह्यातील शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली होती आणि आता राज्य शासनाकडून या 15 जिल्ह्यातील 22,34,934 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे तब्बल 2,443 कोटी 22,71,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून या 15 जिल्ह्यातील 22,34,934 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून थेट पैसे जमा केले जाणार आहे. म्हणजे मित्रांनो, या 15 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे. आणि मित्रांनो, या 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे आणि या 15 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये ते 27,000 रुपये प्रमाणे मदत वाटप केली जाणार आहे. तर मित्रांनो, हे 15 जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय, महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहे. वर नमूद क्रमांक 5 येथील दिनांक 9/11/2023 च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञा करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आला आहे की राज्यातील या 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे. यासाठी 2,443 कोटी 22 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. तर बघा मित्रांनो, खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यामधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रुपये 2,443 कोटी 22,71,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, ही रक्कम राज्यातील या 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र जिल्हे बघू शकतात. मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 248 कोटी 6 लाख रुपये मंजूर झाले आहे. तर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 86 कोटी 43 लाख रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 67 कोटी 85 लाख रुपये मंजूर झाले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 133 कोटी 19 लाख रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 97 कोटी 30 लाख रुपये मंजूर झाले आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 117 कोटी 55 लाख रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 381 कोटी 21 लाख रुपये मंजूर झाले आहे. तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 129 कोटी 31 लाख रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 39 कोटी 55 लाख रुपये मंजूर झाले आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 208 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 161 कोटी 20 लाख रुपये मंजूर झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 689 कोटी रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 40 कोटी 23 लाख रुपये मंजूर झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 76,42,000 रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, 15वा जिल्हा आहे सांगली. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 31 कोटी 89 लाख रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील या 15 जिल्ह्यातील एकूण 22,34,934 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे तब्बल 2,443 कोटी 22,71,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून या 15 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये ते 27,000 रुपये प्रमाणे आजपासून पैसे शेतकऱ्यांच्या बँक
खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, या 15 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।